नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत। आता श्री देवेंद्र फडणवीस विधानसभा सदस्य यांनी आपला प्रस्ताव मांडावा। माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो। श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी। श्री एकनाथ शिंदे विधानसभा सदस्य या प्रस्तावाला अनुमोदन देतील। सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो उपाध्यक्षपदाचा प्रस्ताव मांडलेला आहे, अण्णा दादू बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी याबाबतचा, त्याला या प्रस्तावाला मी अनुमोदन देतो। श्री अजित पवार विधानसभा सदस्य यांनी आपला प्रस्ताव मांडावा। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो। श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी। श्री चंद्रकांत दादा पाटील विधानसभा सदस्य या प्रस्तावाला अनुमोदन देतील। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांचा जो उपाध्यक्ष म्हणून प्रस्ताव मांडला त्याला मी अनुमोदन देतो। आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकतो। प्रश्न असा आहे की श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। होयचे एकमत, होय जरा अजून जोरात बोला म्हणजे एकमत बोलता येईल मला। आता ऐकता आलं। होयचे एकमत आहे। प्रस्ताव संमत झाला। प्रस्ताव संमत झाला आहे। श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो। श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असल्याने पुढील प्रस्ताव मतास टाकण्याची आवश्यकता नाही। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेला गौरवशाली वारसा लाभला असून या सभागृहाच्या उपाध्यक्षस्थानी आपली निवड झाली आहे, याबद्दल मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो। या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने पक्षीय भेदाभेद दूर ठेवून जागेवर बसून घ्या ना, पण वाचल्यानंतर आणायला पाहिजे। या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने पक्षीय भेदाभेद दूर ठेवून निष्पक्ष पद्धतीने कार्य करावे असे अपेक्षित आहे। त्यानुसार आपण या सभागृहात निस्पृह पद्धतीने कार्य करून या सभागृहाची गरिमा आणखी वाढवाल अशी मला खात्री आहे। आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो व माझे भाषण थांबवितो। श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांनी उपाध्यक्षाचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी एकमताने निवड झालेली आहे आणि सध्या ते आपलं आसन स्वीकारतायत। फडणवीसांनी अण्णा बनसोडे यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला आणि एकमताने हा प्रस्ताव मंजूरही झालेला आहे। फडणवीसांनी मांडलेला प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आलेला आहे आणि अण्णा बनसोडे हे विधानसभा उपाध्यक्ष असणार आहेत।
सर्व सदस्यांकडून त्यांचं सध्या अभिनंदन केलं जात आहे. एकमताने अनुमोदन देण्यात आलेलं आहे फडणवीसांच्या प्रस्तावाला. अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी आता एकमताने निवड करण्यात आलेली आहे. माननीय अध्यक्ष महोदय,